एवढं महत्वाचं संविधान नक्की बनलं तरी कसं? चला तर मग या निर्मितीचा संपूर्ण प्रवास अगदी सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी संविधान सभेची मागणी कशी सुरू झाली, मग ब्रिटिशांनी काय काय प्रस्ताव दिले, सभेची रचना आणि निवडणूक कशी झाली, कामाला सुरुवात कशी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वातंत्र्याचा ह्या सगळ्यावर काय परिणाम झाला. चला तर मग सुरू करूया. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, म्हणजे संविधान सभेची मागणी. आज आपल्याला वाटेल की हे किती सोपं असेल, पण नाही, अजिबात नाही. ही कल्पना प्रत्यक्षात यायला अनेक दशकं लागली. खरंच हा एक खूप मोठा आणि लांबचा प्रवास होता. आता हे बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. ही मागणी कशी हळूहळू 2 दशकांमध्ये अधिक स्पष्ट होत गेली. 1922 मध्ये गांधीजींनी फक्त एक कल्पना मांडली की आपली एक प्रतिनिधी सभा असावी. पण खरा टर्निंग पॉइंट आला 1934 मध्ये, जेव्हा M.N. रॉय यांनी पहिल्यांदा संविधान सभा हा अगदी अचूक शब्द वापरला. आणि मग बघा, काँग्रेसने आणि नंतर जवाहरलाल नेहरूंनी तर या मागणीला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही सभा प्रौढ मतदानाने निवडलेली पाहिजे. म्हणजे काय, तर थेट लोकांच्या इच्छेतून जन्माला आलेली सभा. आता भारतीयांकडून तर मागणी जोर धरत होती, पण ब्रिटिशांचं काय? सुरुवातीला तर त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण मग आलं दुसरं महायुद्ध, आणि या युद्धामुळे सगळी गणितच बदलली. आता त्यांना भारतीयांच्या मदतीची नितांत गरज होती, आणि याच गरजेपोटी त्यांना काही प्रस्ताव मांडावे लागले. इथे ना शब्दांचा खेळ खूप महत्वाचा आहे. ऑगस्ट ऑफरमध्ये ब्रिटिश काय म्हणाले की संविधान मुख्यतः म्हणजे मोस्टली भारतीयांनी बनवावं. पण फक्त 2 वर्षात क्रिप्स मिशनच्या वेळी त्यांना म्हणावं लागलं की संविधान पूर्णतः म्हणजे एंटायरली भारतीयांनी बनवावं. बघा, मुख्यतः ते पूर्णतः हा एका शब्दाचा फरक असला तरी अधिकारांच्या हस्तांतरणातला हा एक खूप मोठा बदल होता. हो, दोन्ही प्रस्ताव अयशस्वी झाले, पण तत्वतः त्यांनी एक मोठी गोष्ट मान्य केली होती. आणि मग अखेर तो क्षण आला, तो ब्रेकथ्रू मिळाला. तो होता 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेमुळे. खरं तर याच योजनेने संविधान सभेच्या निर्मितीसाठी एक पक्का आराखडा म्हणजे एक ब्लूप्रिंटच तयार करून दिला. इथून खऱ्या अर्थाने गाडी रुळावर आली. ठीक आहे, तर आराखडा तर तयार झाला, पण प्रश्न असा होता की ही सभा नक्की असेल कशी, तिची रचना काय असेल, सदस्य कसे निवडले जातील. चला, हेच तर आपल्याला आता बघायचं आहे. तर कॅबिनेट मिशन योजनेनुसार एक आकडा ठरला, 389. हो, संविधान सभेत एकूण 389 जागा असणार होत्या, आणि ह्या जागा अविभाजित भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी होत्या. आणि या 389 जागांची विभागणी बघा कशी होते. यावरून आपल्याला त्यावेळची राजकीय परिस्थिती लगेच लक्षात येते. सगळ्यात जास्त म्हणजे 292 जागा होत्या ब्रिटिश प्रांतांसाठी. त्यानंतर 93 जागा संस्थानिकांसाठी राखीव होत्या. म्हणजे बघा, निवडलेले प्रतिनिधी तर होतेच, पण संस्थानिकांनाही दुर्लक्षित करून चालणार नव्हतं. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. त्या काळी आजच्यासारखं एक व्यक्ती, एक मत असं सार्वत्रिक मतदान नव्हतं. मग ब्रिटिश प्रांतातले हे 296 सदस्य निवडले तरी कसे गेले? याचं उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक. म्हणजे काय, तर लोकांनी थेट जाऊन मतदान केलं नाही. त्याऐवजी प्रांतिक विधानसभांमध्ये जे आमदार आधीच निवडून आले होते, त्या आमदारांनी आपल्या वतीने संविधान सभेसाठी प्रतिनिधी निवडले. सोपं आहे नाही का? आता ही निवडणूक पद्धत जरी अप्रत्यक्ष असली तरी त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सगळ्यात पहिलं म्हणजे साधारणपणे दर 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी निवडला गेला. आणि दुसरं म्हणजे मुस्लिम, शीख आणि इतर म्हणजे जनरल अशा 3 गटांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जागा विभागल्या गेल्या होत्या. म्हणजे प्रयत्न हा होता की शक्य तितकं सर्वांना प्रतिनिधित्व मिळावं. आणि मग जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका झाल्या आणि निकाल आले. आणि निकालानंतर चित्र एकदमच स्पष्ट झालं. काँग्रेसला मिळालं प्रचंड बहुमत, तब्बल 208 जागा, तर मुस्लिम लीगला मिळाल्या 73 जागा. या निकालामुळे मुस्लिम लीगच्या मनात एक भीती निर्माण झाली की अखंड भारतात आपलं राजनीतिक भवितव्य काय. आणि याच भीतीतून पुढे फाळणीच्या मागणीला आणखी बळ मिळालं. चला, तर आता सदस्य निवडून आले होते. जी सभा आत्तापर्यंत फक्त कागदावर होती ती आता प्रत्यक्षात उतरणार होती. भारताचं भविष्य लिहिण्यासाठी पहिलं ऐतिहासिक पाऊल उचललं जाणार होतं. डिसेंबर 1946 हे महिना आणि हे साल भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाचं आहे. बघा कसं पटापट घडलं सगळं. 9 डिसेंबरला झाली पहिली बैठक.
डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष बनवलं गेलं. 2च दिवसांनी 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 13 डिसेंबर, ज्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरूंनी तो प्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव मांडला, जो आपल्या संविधानाचा पाया ठरला. पण या सगळ्या ऐतिहासिक घडामोडींमध्ये एक मोठी गोष्ट घडली होती. मुस्लिम लीगने या संपूर्ण प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. ते पहिल्या बैठकीला हजरच राहिले नाहीत. त्यांची मागणी एकच होती, स्वतंत्र पाकिस्तान. त्यामुळे या महान कार्याची सुरुवातच कुठेतरी अपूर्ण झाली. मग हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे नेमकं काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक विजन डॉक्युमेंट होतं, एक वचननामा होता. यात स्वतंत्र भारताचं चित्र रेखाटलं होतं की भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक देश असेल, जिथे सत्ता लोकांच्या हातात असेल आणि जिथे सगळ्या नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समानता मिळेल. खरं तर आपल्या संविधानाचा जो सरनामा आहे त्याची मूळ कल्पना याच ठरावात होती. आता सभा काम करत होती, पण बाहेर राजकीय घडामोडी खूप वेगाने घडत होत्या. आणि मग आला तो निर्णय, भारताचं स्वातंत्र्य आणि फाळणी. आणि या एका घोषणेने संविधान सभेच्या कामावर आणि स्वरूपावर खूप मोठा परिणाम झाला. इथून पुढचा काळ तर अक्षरशः धावपळीचा होता. आधी ब्रिटिश पंतप्रधान ॲटली म्हणाले होते की जून 1948 पर्यंत स्वातंत्र्य देऊ. पण मग जून 1947 मध्ये आला माउंट बॅटन प्लॅन आणि त्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. तारीख खूपच जवळ आणली गेली आणि अखेर अवघ्या काही महिन्यात 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण सोबत फाळणीची एक मोठी जखम घेऊन. या स्वातंत्र्य कायद्यामुळे संविधान सभेत 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले. 1. सभा आता पूर्णपणे सार्वभौम झाली, म्हणजे तिच्यावर ब्रिटिशांचं काहीही नियंत्रण राहिलं नाही. 2. ही सभा आता दुहेरी भूमिका पार पाडू लागली. एकीकडे संविधान बनवणं आणि दुसरीकडे देशासाठी कायदे करणारी तात्पुरती संसद म्हणून काम करणं. आणि 3. जे संस्थानिक आधी दूर होते ते हळूहळू सामील होऊ लागले आणि भारतीय हद्दीतले मुस्लिम लीगचे सदस्यही सभेमध्ये सहभागी झाले. थोडक्यात काय तर सभेचं पूर्ण स्वरूपच बदलून गेलं. तर असा होता हा प्रवास. अनेक दशकांची मागणी, संघर्ष, प्रस्ताव आणि निवडणुकांमधून ही सभा अखेर उभी राहिली होती. आता तिच्यावर जबाबदारी होती ती एका नव्या देशाचं भविष्य लिहिण्याची. पण प्रश्न हा आहे की या सभेने, ज्याची सुरुवातच इतक्या अडचणींनी झाली होती,